जिल्हा न्यायालयात पक्षकार महिलेनं महिला वकिलाला मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणी न्यायालयानं आणि बार असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती एम.जे. जमादार आणि न्यायमूर्ती टी.एस. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली। जिल्हा न्यायालयातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याबद्दल तसंच सुरक्षेच्या उपाययोजनेसंदर्भात पोलिसांना आणि बार असोसिएशनला न्यायमूर्तींनी कडक शब्दात सुनावलं। न्यायालयानं कान पिळल्यानंतर जिल्हा न्यायालयात बंदोबस्त वाढवण्यात आला असून मेटल डिटेक्टर कार्यान्वित केले आहेत। कोल्हापूर जिल्हा न्यायालयात 4 दिवसांपूर्वी एका पक्षकार महिलेनं महिला वकिलाला मारहाण केली होती। त्याची दखल कोल्हापूर सर्किट बेंचनं घेतली। त्यांनी स्वतःहून या संदर्भात याचिका दाखल केली। तसंच बार असोसिएशननं देखील याचिका दाखल केली होती। यावर आज न्यायालयात सुनावणी झाली। दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना सुरक्षेच्या विषयावर न्यायालयानं सुनावलं। सुरक्षा व्यवस्थेची न्यायालयानं माहिती घेतली। कोर्ट पैरवी अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांच्या संख्येत वाढ करण्याचे आदेश त्यांनी दिले। त्यामुळे तातडीनं जिल्हा न्यायालयात 16 अंमलदारांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। तसंच मेटल डिटेक्टरही कार्यान्वित करण्यात आलंय। दरम्यान जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी शनिवारी न्यायालयात घडलेल्या घटनेचा अहवाल सर्किट बेंचकडे पाठवला होता। त्यातून जिल्हा न्यायालयातील सीसीटीव्ही बंद असल्याचं निदर्शनास आलं। यावरून न्यायमूर्तींनी संताप व्यक्त केला। सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, त्यानंतर वकिलांनी केलेली निदर्शनं याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे। दरम्यान राज्याचे महाअभिवक्ता ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांच्या सल्ल्यानं राज्याच्या मुख्य सरकारी अधिकारी नेहा भिडे या सुनावणीसाठी ऑनलाईन सहभागी झाल्या। त्यांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांची ग्वाही दिली। दरम्यान ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांनी वकील सुरक्षा कायद्याची गरज व्यक्त केली। सुनावणीवेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके उपस्थित होते।